आई उपवास करते. बाबा पण एकादशीला उपवास करतात. पण का? वजन कमी होण्यासाठी किंवा पाप घालवण्यासाठी? उपवासामुळे खरंच शरीर शुद्ध होतं का? की तो एक चुकीचा गैरसमज आहे? चला अर्धसत्य पाहूया. भारतात अनेक लोक धार्मिक कारणांनी उपवास करतात. एकादशी, सोमवार, चतुर्थी, नवमी, काही लोक वेट लॉससाठी इंटरमिटेंट फास्टिंग करतात. पण फार थोड्यांना उपवासामागचं शास्त्र माहीत असतं. कधी उपवासाचा फायदाच तर कधी तो हानिकारक पण ठरू शकतो. मग खरं काय नक्की? उपवास म्हणजे उपयुक्त की एक फक्त अंधश्रद्धा? बघूया आपल्या पुढच्या काही शब्दांमधून. जेव्हा आपण 12 ते 16 तास काही खात नाही तेव्हा शरीर एक प्रोसेस ऍक्टिव्हेट करतं. पहिल्यांदा ऐकशाला काही प्रोसेस. या प्रोसेसचं नाव आहे ऑटोफॅगी. यामध्ये शरीर डॅमेज सेल्स रिसायकल करतं, टॉक्सिन साफ करतं. हीच प्रोसेस शरीराला सेल्फ क्लिनिंग मोडमध्ये टाकते. म्हणजे स्वतः साफ करणारा का? फास्टिंगचे नक्की फायदे किती आहेत आणि कोणते? इन्सुलिन लेवल कमी होते, वजन घटू शकतं, इन्फ्लेशन कमी होतं, इम्युनिटी वाढते, ब्रेन क्लिअर होतं म्हणजे जरा थोडी क्लॅरिटी येते, फोकस वाढतो कारण डोपॅमिन रिसेट होतो, फोकस वाढतो कारण डायजेशन नाही फक्त एनर्जी साठवते. पण जर उपवास चुकीच्या पद्धतीने केला तर मग आहेच मसल्स लॉस होणे, शरीरात ऍसिडिटी वाढवणे, ओव्हर इटिंग उपवास नंतर खूप वेळा होतं जे वजन वाढवतं आपलं, आणि काहींना वीकनेस, चक्कर पण येऊन पडून जातात. उपवास हा शब्द हा मराठीतला नाहीये. उपवास हा शब्द संस्कृत मधून घेतला आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. म्हणजे उपवास म्हणजे ईश्वराजवळ राहणं. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जे खाणं, झोपणं, कर्म आणि विश्रांती मध्ये संतुलन राखतो त्याचा योग दुःखाचा नाश करतो. म्हणजेच उपवास म्हणजे शरीर मन संवेदांचं संतुलन. बघूया एक छोटीशी कहाणी. क्लास 10वीची एक विद्यार्थी होती साक्षी. तिला एक्झामचं टेन्शन भरपूर होतं का. आईने तिला सांगितलं एकादशीला उपवास कर म्हणजे लक्ष लागेल. तिला वाटलं उपवास केला पण दिवसभर काही खाल्लं नाही, संध्याकाळी चक्कर आली तिला. मग डॉक्टर म्हणाले उपवास करत असाल तरी पाणी, लिंबू पाणी किंवा फळं खा. तिचा अनुभव सांगतो आंधळा उपवास त्रासदायक ठरू शकतो. उपवास योग्य पद्धतीने आणि योग्य करण्यासाठी केला तर तो शरीरासाठी वरदान ठरू शकतो. उपवास करताना फळं, नट्स, लिंबू पाणी घेणं योग्य आहे. शरीराचे संकेत ऐकून महत्वाचं. उपवास म्हणजे केवळ अन्न त्याग नाही तर मेंटल डिटॉक्स सुद्धा आहे. म्हणजे डोक्यामध्ये सुद्धा शुद्धीकरण चालू झालं पाहिजे. काही जणांसाठी इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे फायदेशीर ठरतो. जर उपवास शरीरासाठी फायदेशीर असेल तर मग देवाचे पुजारी आणि साधू लोक रोज उपवास का करत नाहीत? उपवासाचं स्पिरिच्युअल डेप्थ अजूनही उघड व्हायचं आहे. आज तुम्हाला उपवासाचं अर्धसत्य कळालं असेल. मग हा व्हिडिओ त्याला नक्की पाठवा जो उपवास करताना स्वतःला शिक्षा देतो. त्याला सांगा शरीराच्या प्रेमात पडणं हीच खरी उपासना आहे. कळलं की नाही कळलं? सो अशाच पद्धतीने उद्या सुद्धा एक अर्धसत्याचा एपिसोड येईल ज्यामध्ये बघूया नक्की काय आहे दडलेलं त्या अर्धसत्याच्या एपिसोडमध्ये. आणि अशीच एक मालिका 7 वाजता देखील चालू झालेली आहे पुस्तकाच्या पलीकडे. विज्ञान आणि गणिताला फक्त पुस्तकातल्या काही डेफिनेशन्स आणि प्रश्न उत्तरांमध्ये नका ठेवू, तर त्यांना थोडंसं जगाबाहेर पण पडा आणि कळा की नक्की ह्या कशा गोष्टी शोधल्या गेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी 9 आणि 10 वाजता 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाईव्ह येतो. सो जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहात म्हणजे तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे आणि एक गोष्ट तुम्ही हातात घेतली का ती तुम्ही शेवटपर्यंत प्रॉपरली करता. सो आत्ताच चॅनलवरती जावा, बाकीचे सगळे व्हिडिओज आणि शॉर्ट्स नक्की बघून घ्या. ओके, धन्यवाद.